नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। जसं आपण एक अंकगणिताची एक बेसिक कॉन्सेप्टची एक सिरीज चालू केलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण शिकलेलो आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार, त्यात आपण संख्या काय कशा असतात आणि संख्यांचे प्रकार काय असतात, जसं की मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम संख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या, सममूळ संख्या किंवा चौकोनी संख्या, त्रिकोणी संख्या, वर्गमूळ संख्या, ह्या संख्या आपण त्यामध्ये शिकलेलो आहे आणि त्यांचे प्रकारही चांगल्या पद्धतीने अभ्यासलेले आहे। तसंच आता एक दुसरा भाग घेऊन आलेली मी त्यात आपण शिकणार आहोत त्या संख्यांची स्थानिक किंमत, म्हणजे स्थानिक किंमत कशी काढायची असते आपल्याला। आता त्या संख्येच्या स्थानावरून जी किंमत काढली जाते, त्या संख्येचं स्थान असेल एकक, दशक, शतक, हजार, त्या स्थानावरून जी किंमत निघत असते त्या किमतीला आपण त्या संख्येची स्थानिक किंमत म्हणत असतो। आता बघूया आपण काय आहे इथे। तर इकडे आपल्याकडे काय दिलेलं आहे, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या एकक, दशक, शतक, हजार या स्थानावरून ठरवली जाते। आता इथे सांगितले स्थानिक किमती दिलेल्या त्यांनी 2345 हे आपल्याकडे उदाहरण दिलेलं आहे। इथे काय आता हे 2345 जर आपण घेतले तर 2345 तर 2345 मध्ये जर आपण इथे 2 ची स्थानिक किंमत घेतली तर 2 ची स्थानिक, 2 च्या पुढे किती संख्या आहे, पुढे 3 संख्या आहे, म्हणजे 2 च्या पुढे जर आपण 3 शून्य लावले तर इथे 2 ची स्थानिक किंमत काय येईल आपल्याकडे 1000, म्हणजे 2000 ही 2 ची स्थानिक किंमत असेल। तशी 3 ची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल, 3 च्या पुढे किती अंक आहे 2, म्हणजे 3 ची स्थानिक किंमत ही शतक मध्ये येते, 300 ही 3 ची स्थानिक किंमत असेल। पुढे 4 ची स्थानिक किंमत जर आहे, 4 च्या पुढे एक अंक आहे म्हणजे दशक, दशक स्थानिक 4 आहे, म्हणून एक शून्य 4 वर लागून गेला तर 4 ची स्थानिक किंमत येईल तिथे 40। आणि 5 हा एकक स्थानी आहे म्हणून 5 ची स्थानिक किंमत ही 5 असेल। आता पुढे आपल्याकडे एक उदाहरण दिलेले आहे 3436 हे उदाहरण आहे। त्याच्यामध्ये हे जे 3 आहे, हे 3 कोणत्या स्थानावर आहे, तिथे दशक स्थानावर आहे, म्हणजे त्या 3 ची किंमत काय येईल तिथे 30, दशक स्थानावर आहे म्हणून त्या 3 ची किंमत 30 असेल तिथे। आणि इकडे आहे दर्शनी किंमत। दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या आपल्याला दिसते ती असते त्या संख्येची दर्शनी किंमत, जे आपल्याला दिसतंय ती दर्शनी किंमत असते। इथे आहे 6758 ही आपल्याला एक संख्या दिलेली त्यांनी 6758 आणि याच्यामध्ये 7 ची त्यांनी दर्शनी किंमत सांगितलेली। आता दर्शनी किंमत म्हणजे काय, जी संख्या आपल्याला दिसत असते त्या संख्येला आपण त्याची दर्शनी किंमत म्हणतात। इथे काय दिसतंय आपल्याला 7 ची दर्शनी काय दिसतंय ते 7च दिसतंय, म्हणजे त्या 6758 या संख्येमधल्या 7 ची दर्शनी किंमत ही 7च राहील। पुढे बघूया स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधला तिथे फरक काढायला सांगितलेला आहे। आता हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 67579 हे उदाहरण दिलेलं आहे। तर 579 याची स्थानिक किंमत आणि 579 म्हणजे 5 ची स्थानिक किंमत आणि 5 ची दर्शनी किंमत यातला आपल्याला फरक काढायचा आहे। आता ही संख्या जर लिहून घेतली आपण 67579 तर ह्या 5 च्या त्यांनी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधला फरक काढायचा। 5 ची जर आपण स्थानिक किंमत घेतली तर 5 हे शतक स्थानी आहे, म्हणजे 5 वर किती शून्य येतील आपल्याकडे 2 शून्य येतील। ही 5 ची स्थानिक किंमत आहे 500 आणि दर्शनी किंमत आहे तिथे 5, म्हणजे स्थानिक किंमतीमधनं आपल्याला दर्शनी किंमत ही वजा करायची। जर याच्या आपण वजा केला तर हे येईल 495, म्हणजे 5 च्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधला फरक काय आहे आपल्याकडे 495। ओके, पुढचा पॉइंट बघूया आपण। याच्यामध्ये काय आहे तर 2 किंवा 3 अंक दिलेले असतात आणि तिथे काय सांगितलेलं आहे कमीत कमी असा, तर कमीत कमी एकदा वापरून 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या अथवा लहानात लहान संख्या तयार करायची आहे। तर तिथे काय करायचं आहे, जर आपल्याला त्यांनी मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलेली असेल तर तुम्हाला हे 3 अंक दिलेले त्यांनी 3, 5 आणि 6 या अंकांपासून त्यांनी सांगितलंय की मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि एक अंक कमीत कमी एक वेळा तरी 2 किंवा 3 वेळा असा वापरून झालेला पाहिजे। तर मग काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या सांगितलेली आहे तर समजा
इथे त्यांनी आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या करायला सांगितली, तर काय करायचं, मोठा अंक हा जास्त वेळा लिहायचा, म्हणजे 6ला 3 वेळा लिहून घेतलं, जसं 5 अंकी संख्या करायला सांगितली तर 2च अंक उरताय आपल्याला, नंतर मोठा अंक जो असेल 5 आणि त्याच्यावरून छोटा जो अंक असेल तो 5, म्हणजे इथे काय येईल 66,653 ही झाली इथे मोठ्यात मोठी संख्या। आणि याच संख्येपासून जर त्यांनी आपल्याला सांगितलं की लहानात लहान संख्या तयार करा, तर काय करायचं, याच्यामधला जो लहान अंक आहे तो जास्त वेळा घ्यायचा आहे, लहानात लहान, म्हणजे 3 वेळा इथे 3 घेऊ शकतो आपण, कारण 5 अंकी लहानात लहान संख्या करायची। आणि परत जो आणि याच्यामध्ये परत जो अंक हे असेल छोटा असेल तो पहिले घ्यायचा, म्हणजे 6 आणि 5 मधला छोटा अंक काय आहे 5 आणि त्याच्यानंतर मोठा अंक जो आहे 6, म्हणजे अशा पद्धतीने आपण लहानात लहान संख्या तयार करून घ्यायची। मोठ्यात मोठी संख्या जर करायला सांगितली तर मोठ्या अंकाची वारंवारता आहे, म्हणजे तो जास्तीत जास्त वेळेस घ्यायचा, आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली तर लहान अंक हा जास्तीत जास्त वेळेस घ्यायचा। आता हे तेच आहे पुढची। आणि आता एक अंकी एकूण संख्या 9 आहेत, म्हणजे आता 1 ते 9 मध्ये एक अंकी संख्या ज्या असतात, जेवढ्याही संख्या माला आहेत आपल्याकडे त्यामध्ये जर एक अंकी संख्या पाहिल्या तर त्या आहे 9 संख्या आहे 1 ते 9 मध्ये। आता इथे काय आहे 2 अंकी एकूण संख्या मालेमधल्या 2 अंकी एकूण संख्या काय आहे 90 आहे, त्या कुठून 10 ते 99 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या किती आहेत 90। आणि परत 3 अंकी एकूण संख्या ह्या 900 आहे आपल्याकडे, आणि 3 अंकी संख्यांची सुरुवात होते 100 ते 999 पर्यंत असतात 3 अंकी। आता 4 अंकी एकूण संख्या आहे 9000, तर त्या 4 अंकी संख्यांची सुरुवात होते 1000 पासून 9999। आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, एक अंकी एकूण संख्या किती आपल्याला माहिती आहे 9, तर 2 अंकी काय त्याच्यावर एक शून्य वाढवून द्यायचा, कारण ह्या इथे दशक स्थानातल्या सगळ्या संख्या येत असतात 2 अंकी जर म्हटलं तर, आणि 3 अंकी जर म्हटलं तर शतक स्थानातल्या, म्हणजे ह्या 9 वर आपण परत 2 शून्य द्यायचे, एक लॉजिक जर हे केलं तर। आणि 4 अंकी म्हटलं तर 9 वर परत आपल्याला 3 शून्य द्यायचे, कारण ते 1000 स्थानातल्या संख्या राहतील तिथे। आता इथे लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय, इथे एक अंकी लहानात लहान संख्या काय आहे 1 आहे, एक अंकी लहानात लहान संख्या ही 1 आहे, आणि मोठ्यात मोठी संख्या काय आहे एक अंकी ही 9 असेल आपल्याकडे। परत 2 अंकी लहानात लहान संख्या आहे 10, आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे इथे 99, आणि 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याकडे 100 आहे, आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याकडे 999 आहे। परत 4 अंकी लहानात लहान संख्या आपल्याकडे 1000, आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9999। आता तुम्हाला कधी कधी काय होतं परीक्षेमध्ये विचारलं जातं एक अंकी लहानात लहान संख्या आणि एक अंकी मोठ्यात मोठी संख्या यातला फरक काय, तर आता एक अंकी लहान मोठ्यात मोठी संख्या काय आपल्याला माहिती 9, आणि एक अंकी लहानात लहान संख्या आहे 1, याच्यातला फरक करायचा म्हटलं तर तिथे वजाबाकी करावं, तर त्या दोघांमधला फरक आहे आपल्याकडे 8। आता परत जर त्यांनी विचारलं 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या मधला फरक, तर काय करायचं परत 99, आपल्याला माहिती 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि लहान संख्या आहे 10, या दोघांचा जर आपण फरक घेतला तर येईल आपल्याकडे 89 हे उत्तर। अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला काढायचे असतात। पुढे बघूया। आता जर समजा संख्यांचे स्थान आहे, संख्यांचे स्थान दिलेले आपल्याला आणि आपल्याला नाही कळत आहे त्या अशा वेळेला, तर काय एकक जर म्हटलं तर संख्या एकच असते, एक दशक म्हटलं तर त्या संख्येवर एक शून्य आपण वाढवला जातो, शतक म्हटलं तर तिथे 2 शून्य द्यायचे असतात, 1000 म्हटलं तर 3 शून्य, सहस्र म्हटलं तर 3 शून्य किंवा 1000 याला आपण असं म्हणू शकतो। दशसहस्र म्हटलं तर 10,000 होतात, 10,000 वर किती 4 शून्य दिले जातात, लक्ष म्हटलं तर 5 शून्य, दशलक्ष म्हटलं तर 6 शून्य, कोटी म्हटलं तर 7 शून्य, आणि दशकोटी म्हटलं तर 8 शून्य। हे तुम्हाला कसं पाठ पाहिजे किंवा हे बेसिक इन्फॉर्मेशन ती माहीतच पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपण संख्यांचं स्थान काय असतं हे तिथे काढू शकतो, किंवा त्या संख्येचं स्थान काय आहे हे आपल्याला तिथे माहित करता येतं। आता इथे काय लिहिलेलं आहे
1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो, म्हणजे हे आपल्याला इथे असं दिलेलं आहे. आता जर समजा 1 ते 100 पर्यंत संख्या जर लिहिलेल्या आहे आपण, तर 0 हा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 0 हा 11 वेळा येतो. म्हणजे 10 वर 0 येतात, 20 चा 1 0, 30 चा 1 0 असं जर आपण पकडलं तर त्याची किती येतात ते 11. आणि 1 हा अंक तिथे 21 वेळा येतो. परत 2 हा अंक तिथे 20 वेळा येतो. बाकीचे इथे फक्त 0 11 वेळा येतो आणि 1 21 वेळा येतो. बाकीचे सर्व अंक जे आहेत 1 ते 100 मध्ये हे 20 वेळा येतात. पुढे आहे 2 अंकी संख्येत म्हणजे 10 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात 1 ते 9 हे अंक प्रत्येक वेळा म्हणजे जास्तीत जास्त किती वेळा येतात. आता पहिले होता आपल्याकडे 1 ते 100 याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये, आणि इकडे आहे आता 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये. ते काय 0 इथे 10 ते 99 पर्यंत 9 वेळा येतो आणि बाकीचे जे उरलेले सगळे अंक असतात ते 19 वेळा येतात. आता इथे काय 1 ते 100 पर्यंतच्या इथे प्रश्न दिलेला आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो, तर 9 हा अंक आपल्याकडे उत्तर आहे इथे 19 वेळा, हे 19 वेळा येतो. पुढे रोमन कडे आहेत जे युरोपमध्ये जे आहे जी भाषा वापरली जाते त्याच्यामध्ये युरोपमध्ये जे संख्यांसाठीचे चिन्ह असतात ते अशा पद्धतीने लिहिलेले असतात. आता हे जे चिन्ह आहे 1 साठी काय चिन्ह दिलं जातं, हे रोमन आकड्यांमध्ये आहे असं चिन्ह दिलं जातं. परत 2 साठी अशा 2 रेषा ओढल्या जातात, 3 साठी 3 आणि 4 साठी काय चिन्ह असेल, जर 5 साठी त्यांनी हे चिन्ह घेतात ते, तर याच्यातून 1 वजा करायचा म्हणजे ह्या व्हीच्या जागी ह्या बाजूला आय लिहिला आपण तर ही जी संख्या आहे ती 4 तयार होत असते. आणि परत 6च्या जागी जर लिहिलं तर याच्या उजव्या बाजूला आपण एक रेष मारायची म्हणजे हे 6चं चिन्ह इथे तयार होतं. तशाच पद्धतीने आता 1 साठी हे जो तक्ता दिलेला आहे त्यांनी लिहून दिलं तक्ता दिलेला आहे, तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचंय 5 साठी काय चिन्ह वापरलं जातं, परत 10 साठी काय चिन्ह वापरलं जातं, 50 साठी 100 500 आणि 1000 साठी. आता 10 साठी आपण x वापरतो, 50 साठी L वापरलं जातं आणि 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M. जर तुम्हाला हे व्यवस्थित दिसत नसेल इथे तर तुमचं जे मोबाईल मध्ये रिझोल्यूशन आहे ते HD रिझोल्यूशन मध्ये व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला या संख्या ज्या असतील क्लिअर दिसून जातील. आता आपल्याकडे आहे तिसरा घटक आहे आपला अवयव आणि गुणिते. आता अवयव म्हणजे काय असतं, एका संख्येला आपण जास्तीत जास्त किती संख्यांनी भाग देऊ शकतो अशा संख्यांना काय म्हटलं जातं, त्या संख्येचे अवयव किंवा गुणिते म्हटलं जातं. एक साधं इथे काय दिलेलं आहे, जेव्हा भाज्य संख्येत भाजकाने भाग जातो तेव्हा त्या भाजकास विभाजक व भाज्य विभाज्य असे म्हणतात. यावेळी बाकी 0 येते. एखाद्या संख्येला विभाजकाला त्या संख्येचे अवयव असेही म्हणतात. आता हे खूप किचकट अशी व्याख्या आहे. साध्या पद्धतीने म्हणजे काय, आपण जर एखादी संख्या घेतली तर त्या संख्येला आपण किती संख्यांनी भाग देऊ शकतो, पूर्ण भाग देतो ज्याने की आपली बाकी 0 उरायला पाहिजे अशा संख्या म्हणजे त्या संख्येचे अवयव असतात किंवा गुणिते म्हणू शकतो आपण. आता इथे उदाहरण दिलेलं आहे 30 ला आपण 1 नी पूर्ण भाग देऊ शकतो, परत 2 नी पूर्ण भाग जातो, 3 नी पूर्ण भाग जाईल, 5 6 10 15 आणि 30 या सर्वांनी पूर्ण भाग जातो आणि तिथे बाकी 0 वरती म्हणून 30 चे अवयव हे झाले. आता 12 या संख्येचे अवयव किती व कोणते, तर 12 या संख्येचे काय 1 नी आपण पूर्ण भाग देऊ शकतो 12 ला, परत 2 नी पूर्ण भाग जातो, 3 नी पूर्ण भाग जातो, 4 नी पूर्ण आणि 6 नी पूर्ण म्हणजे 12 या संख्येचे एकूण 5 अवयव आहेत. आता तुमच्याकडे आपण एक एक्झाम्पल घेऊया, उदाहरण 20 या संख्येचे आपल्याला अवयव काढायचे. आता 20 ला पहिल्यांदा काय 1 नी पूर्ण भाग जाईल, परत आपण 2 नी भाग देऊ शकतो, 3 नी भाग देता येतो का, 20 ला पूर्ण भाग जाईल का नाही बाकी उरती, परत 4 नी 4च्या पाड्यात 20 येतात, 4 नी 20 ला पूर्ण भाग जाईल, 5 नी 20 ला पूर्ण भाग जातो आणि पुन्हा पुढे काय आहे 10. हे काय झालेले हे एवढे 5 हे 20 चे 5 अवयव आहेत 20 चे, 1 2 4 5 आणि 10 हे 20 चे काय आहे अवयवे
किंवा गुणिते आहेत। इथेच आज आपण थांबूया। आमचे जे आहे गणिताच्या बेसिक कॉन्सेप्टची व्हिडिओ आहेत ते रेग्युलर येत जातील। तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि इतरांपर्यंतही शेअर करा। थँक्यू।